डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे सेना पुन्हा आमने-सामने आली आहे। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू असा इशारा शिरसाटांनी थेट रवींद्र चव्हाण यांना दिलाय। तर आम्ही एकाच्या बदल्यात 4 फोडू असा इशारा भाजपने दिलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा भडका उडाला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशानंतर भाजप आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा आमने-सामने आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाच्या भाजप प्रवेशानंतर मंत्री शिरसाट यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पलटवार केलाय। रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे। तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही। प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा। आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळे मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल। रवींद्र चव्हाण प्रलोभन देऊन पदाधिकारी फोडत असल्याचा आरोप शिंदेचे आमदार राजेश मोरे यांनी केलाय। दरम्यान फोडाफोडी संदर्भात स्थानिक भाजप जिल्हाध्यक्षांनी सुद्धा इशारा दिला आहे। महायुतीच्या पायी बाहेर जात नाही सगळे लोक, सगळेजण महायुतीमध्येच आहेत। फक्त चिन्ह बदलत आहे। ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते तिकडे रोजली फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले। अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो। तर असे विरार पालिका फडणवीसांना दत्तक म्हणून द्या असं म्हणणाऱ्या चव्हाणांना शिरसाटांनी स्वतंत्र लढू असं म्हणत थेट इशारा दिलाय। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे। महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे। सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला, विधानसभांमध्ये जसा विचार केला, तसाच विचार एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका दिली। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे। महायुतीकडे त्यांचा कल आहे। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का असा सवाल नितेश राणेंनी केलाय। ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही तसं नितेश राणे म्हणाले। तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणेंनी ही टीका केली। आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी काय येतं, पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा असे कधीच ऐकत नाही आम्ही। मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला? हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय। तर विधान करून वातावरण बिघडेल कसं हा नितेश राणे यांचा प्रयत्न आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली। राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हे कळत नाही। तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईद वेळी गप्प का असा सवाल नितेश राणेंनी केला होता। एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही। म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत हे कळायला मार्ग देईल। म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी हा त्यांचा प्रयत्न आहे। ज्या वेळेला झाडं तोडली जात नाही, बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पाला पाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो,
मी त्यांची बाजू नाही घेत, ईद वगैरे म्हणून नव्हे, झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे. बकरी काय ऑक्सिजन देते का हो? तुम्हाला एवढी बकरीचं पडलं, हे झाड आहे ना, हे ऑक्सिजन देतं. कुठे चाललात तुम्ही ते बकरीपर्यंत घेऊन? तुटपी भूमिका, त्याचा या विषयाचा काही संबंध नाही. मंत्री आहात ना तुम्ही, आणि एका जबाबदार मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे मंत्री आहात. तुम्हाला बकरीन झाड यातला फरक कळतो का? आणि त्यांच्या नेत्यांनाही कळतो का? असे जर मंत्रिमंडळात मंत्री असतील तर हा महाराष्ट्र उजाडच बनेल.